पना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा। इतकं नामस्मरण जगद्गुरु तुकोबरायांना आवडतंय। महाराज महाराज तुम्हाला एकट्याला नामस्मरण आवडतं, आम्हालाही नामस्मरण आवडलं पाहिजे। तुम्हालाच का आवडतंय? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अरे बाबा हो, कोणत्याही पदार्थातील दूषित दोषाचे दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो पदार्थ माणसाला जीव घेणारा असला तरी तो प्रिय वाटतो। महाराज वाक्य पुन्हा एकदा ऐका, लय काय ध्यानात नाही ठेवलं तर एवढं वाक्य ध्यानात ठेवा, कीर्तन कळालं तुम्हाला। कोणत्याही पदार्थातील दूषित दोषाचं दर्शन जोपर्यंत माणसाला होत नाही तोपर्यंत तो पदार्थ जीव घेणारा जरी असला तरी तो माणसाला प्रिय वाटतो। महाराज जगद्गुरु तुकोबराय सांगतात, एक छोटं जीवापासून बहु आवडसी, जीवापासून बहु आवडसी, जीवापासून बहु आवडसी। तुझी आन वाहिन गा देवराया, तुझी आन वाहिन गा देवराया, तुझी आन वाहिन गा देवराया, तुझी आन वाहिन गा देवराया। बहु आवडसी जीवापासूनिया, 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 बहु आवडसी जीवापासूनिया। कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया कानडिया कानडिया। बहु आवडसी जीवापासूनिया, कानडिया विठोबा कानडिया। महाराज आम्हालाही नामस्मरण आवडलं पाहिजे, परमात्मा आवडला पाहिजे। जगद्गुरुत्याही पदार्थातील दूषित दोषाचं पहिलं दर्शन व्हावं लागतं। तुम्ही आम्ही नामस्मरण घेतो, नामातले ही गुण आपल्याला कळाले नाही। तुम्ही आम्ही प्रपंच करतो, संसार करतो, संसारातले दोषही आपल्याला कळाले नाही। जोपर्यंत आपल्याला दोष कळत नाही तोपर्यंत तो संसार आपल्याला प्रियच वाटणार। महाराज कसं, तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो। महाराज पूर्वीचा काल होता, पूर्वीच्या कालामध्ये जावई पाहुणे गेले, जावई पाहुणेच असतात। आता जावायला डिमांड नाही राहिलं, तो भाग सोडून द्या। पूर्वीच्या काळामध्ये जावायला डिमांड होता। महाराज सासूबाई या ठिकाणी बाहेर आली, वाड्याच्या बाहेर आली, तेवढ्या जावई तिकडून घोड्यावर येताना दिसला। महाराज एवढा सासूबाईला आनंद झाला, जावई आली जावई आली जावई आली, हर्षवायू व्हावा तेवढा आनंद झाला। जावई आले, घोड्यावरून खाली उतरले, म्हणले मामी कुठं बांधू घोडा? ते म्हणले बांधा माझ्या कमराला। आनंद पूर्वीचा काल होता। महाराज जावई आले, वसरीवरती बसले, धाब्याची घरं होती, वसरी राहायची, पुढे पाठीमागे किचन होतं असं। आणि मग काय करायचं, स्वयंपाक मामा बाहेर गेले होते, पण काय करावं, काहीतरी साधं काहीतरी भाजी पोळी करावं म्हणून मामी म्हणले तुम्ही बसा, मी आता स्वयंपाक करते। स्वयंपाक झाला का पाहुणे येतील तोपर्यंत, मामा येतील, मेवणे येतील तोपर्यंत मग आपण तुम्ही जेवण करून जा। बसला महाराज जावई, आणि मग सासूबाईंनी स्वयंपाक सुरू केला। महाराज भात झाला, पोळी झाली, भाजी झाली, काय करावं म्हणले, जावायला आवडत होती खीर, म्हणून ठरला खिरीचा कार्यक्रम। खीर माहिती ना तुम्हाला, साबुदाण्याची करते, विचारून घेतो या बाबतीत तुम्ही लय भोळे आहे ना। कशाची करतात? तांदळाची करतात, रव्याची करतात, बरोबर आहे की नाही? पहिली तांदळाची करायची, रेशनच्या तांदळाची करायची, आता थोडी माणसं पैशावाली झाली, ती रव्याची करायला लागली, बरोबर आहे की? आणि आता त्याच्या पुढे जाऊन ते बाजारात आता काही शेवा यायला लागले, ते धड खालेल्या कळना, ते फक्त आळ्या पडेल असते तरी कळत नाही। महाराज
आणि मग ती खीर करायची ठरली महाराज. पूर्वीच्या काळात काय गॅस होता काय स्टोव्ह होता काय महाराज. मामीने चुलीत घातले लागलं सगळा स्वयंपाक झाला होता. खिरीचं पातेलं या टोकलं पूर्णासारखे तांदूळ शिजले त्याच्यामध्ये दूध घातलं. दूध पांढरच राहतं म्हणायला. ते दूध पांढरं घातलं इलायची घातली बेदाना घातली आणि हटवायला सुरुवात केली. तेवढ्यात महाराज लाकडं घातले होते ओले लाकडं होते. चुली झाला दूर एवढा झाला. घरात दूर दारात दूर नाकात दूर तोंडात दूर 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 गेला नाकात आणि मामीला झाली सर्दी. एकटा आलाच नाही महाराज जोडीदार घेऊनच खाली आला. आणि मध्ये अशी वसरीच्या मध्ये अशी खिडकी होती जावयाने वळून पाहिलं. पण महाराज पूर्वीच्या काळातले माणसं लय हुशार होते. म्हातारीच्या डोळ्यात गेलेलं धूर डोळे घेतलेले झाकून रवी टाकलेली खीर हरवायचं काम चालू महाराज. ते नाकातून आलेलं खाली खाली चाललं. जावयाने पाहिलं. जावय म्हणला आता आता तो इकडेच ब्रेक मारित होता महाराज. पण पूर्वीच्या काळातले म्हातारे खूप हुशार होते महाराज. मामीने फुर्र केलं का थेट नाकात. तो सावरूनच बसला. तो वाचलो गाड्या. दुसऱ्यांदा महाराज अशी बाळ शिदार सुटली महाराज. मामीने पुन्हा फुर केलं. जावय म्हणला आजचा काय कार्यक्रम खरा नाही. तिसऱ्यांदा महाराज अशी बाळ शेजार सुटली ना. मामीना पुष्कळ प्रयत्न केला आटोपण्याचा. आटोकाट प्रयत्न केला. अर्धी तटकन टडली की पटकन. आणि जावयाने 100% पाहिली महाराज. महाराज इकडे डोळे झाकलेले रवी चालू होती. तदेव आत्मनं स्वरूपम यशसा तादात्म्य तद्रूप करून टाकली. तेवढ्या थोड्या वेळामध्ये मामा आले मेवणे आले. मोठी पंगत बसली. जावई सगळ्यात प्रमुख पाहुणा. मोठी वाटी. जावई नुसता खिरी का पाहायचा. भाजी काय पोळी काय. खीर खाऊ का मामीचा. खीर खाऊ का मामीचा. शेजारी मेवना बसला होता. म्हणलं का हो दाजी तुम्हाला खीर तर खूप आवडत होती. खीर का खात नाही. ते म्हणे डॉक्टरने सांगितलं खीर नाही खायची. ते म्हणले आमच्याकडे खूप भारी डॉक्टर आहे नारायणगावला आळे पाट्याला खा. ते म्हणले मेलो तरी नाही खाणार. बाकीच्यांनी वाटी माग वाटी संपूर्ण पातेलं फस्त केलं. माझा दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका. बाकीच्यांनी काय खाल्लं महाराज. खीर खाली का टिंब टिंब खाल्लं. कोण म्हणतं टिंब टिंब. तुम्ही खाता का. खीर खाली महाराज. त्यातला दोषच त्यांना माहित नव्हता. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे जावई समजा. तुम्ही आम्ही पंक्ती पठाण वाटी माग वाटी महाराज. पहिलं घर पडलं का दुसरं. पहिली गाडी मोडली का दुसरी. पहिला बैल मेला आणि पहिली मिली. म्हातारे माणसं नाही कळलं का अजून. कळण उद्या सकाळी नाही तर काला झाले. वाटी माग वाटी वाटी माग वाटी. सगळ्यांनी पातील फस्त केलं महाराज. तुम्ही आम्ही पंक्ती पठाण वाटी माग वाटी. जगद्गुरु तुकोबराय म्हणजे जावई समजा. त्या जावयाला जसा त्या खिरीतला दोष समजला म्हणून खिरीची वाटी बाजूला सरकून ठेवली महाराज. तुकोबरायांना या संसारातले दोष कळाले म्हणून संसाराची वाटी थोडी बाजूला सरकून ठेवली. आणि नामातले गुण कळाले म्हणून तुकोबराय नामस्मरण घेतात. नामातले दोष गुण कळावे लागतील. संसारातले दोष. संसारातला पहिला दोष आहे या ठिकाणी क्षणिकता. संसारातला दुसरा दोष आहे सातेशाहीता. संसारातला तिसरा दोष आहे दुःखरूपता. संसारातला चौथा दोष आहे या ठिकाणी अत्यंत विविधता. या 4 प्रकारे दूषित दोषावर प्रपंचावरती प्रीती करू वाटत नाही. तुकोबराय सांगतात 4 गुणाने युक्त नामस्मरण. नामाचा पहिला गुण आहे मंगलरूपता. नामातला दुसरा गुण आहे नित्यता. नामातला तिसरा गुण आहे या ठिकाणी अखंडता. आणि नामातला चौथा गुण आहे मोक्ष फलदायिता. 4 गुणाने युक्त नामस्मरण मला प्रिय वाटतंय. 4 दोषाने दूषित प्रपंच मला प्रिय वाटत नाही. 4 गुणाने युक्त नामस्मरण मला घ्यावं वाटतंय.